सिटी न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं यासर बगदादी। आज मुमरा पुलिस स्टेशन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिसमें सहायक पुलिस आयुक्त श्री उत्तम कोलेकर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री अनिल शिंदे और उनकी डिटेक्शन टीम, जिसमें एपीआई मानिक और उनका स्टाफ, जिन्होंने एक घरफोड़ी का मामला उजागर किया, जिसमें 7 तोला सोना, कुछ चांदी है और 2 आरोपी इसमें गिरफ्तार किया गया। देखते हैं आज की इस खबर में। सण साजरा झालेला आहे। रमजान महिन्यामध्ये लोक रात्रीच्या वेळेस खरेदी करायला बाहेर पडतात। आपण पाहिलं असेल मुंब्रा गुलाब मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असायची आणि या संधीचा फायदा घेऊन चोर चोरी करतात हा आमचा अनुभव असल्यामुळं आम्ही आमच्या मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त वाढवली होती की पहाटेच्या वेळी गस्त करून या प्रकारे चोरी होऊ नये। परंतु प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचेल असं शक्य नाही आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंजीरवाला कॉम्प्लेक्स, श्रीलंका एरिया या ठिकाणी एक कुटुंबीय राहतात। ते 20 तारखेला सकाळी 4 वाजता खरेदी करता घराबाहेर पडले आणि 6:45 वाजता खरेदी करून घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले की घराचा कडी पॉइंटर तुटलेला आहे, कुलूप तुटलेलं आहे। घरात जाऊन बघितलं, कपाटे तुटलेलं होतं आणि त्यांच्या घरामधील 7 तोळे सोनं आणि 22 तोळे चांदीचे दागिने अशी चोरी झालेली होती। त्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. शिंदे, त्यांचे इन्स्पेक्टर पाचोरकर यांनी त्यांचे डीव्हीचा स्टाफ एपीआय माने व त्यांचे अंमलदार यांना सूचना दिल्या आणि माने आणि त्यांच्या स्टाफने त्यांना मिळालेलं गुप्त बातमी त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि मेहनत घेऊन त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींचे नाव आहे सुफियान शब्बीर शेख, ज्याचं वय 22 वर्ष, आणि दुसरा आहे मेहराज सावित्री शेख, हाही 22 वर्षाचा आहे, हा त्याच परिसरात राहणार आहे। त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये आरोपींनी 7 तोळे सोनं आणि 22 तोळे चांदी जे चोरीला गेले होते ते पूर्ण दागिने यांनी रिकव्हरी दिलेली आहे। आरोपींना आज दिनांक 1 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी आहे। त्यांना आज कोर्टामध्ये पुन्हा हजर केलं जाईल आणि त्यांच्याकडून आणखीन कस्टडी वाढवून आणखीन काही गुन्हे उघडकीस सांगतात का याचा तपास केला जाईल। गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे? त्यांची पार्श्वभूमी अजून माहीत पडलेली नाही आहे, परंतु आतापर्यंत त्यांच्याकडे त्यांच्या दुसरे गुन्हे नसल्याचं समजून आलेलं आहे। त्याचा आम्ही शोध घेत आहोत।